नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री निमित्त सर्वांचा आवडता साबुदाणा वडा. अनेकदा काय होतं, वडे तेलात फुटतात किंवा खूप तेलकट होतात. पण या व्हिडिओमध्ये मी एक असं सिक्रेट सांगितलं आहे, ज्यामुळे तुमचे वडे अजिबात फुटणार नाहीत आणि हॉटेलसारखे एकदम कुरकुरीत होतील. तर यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण रेसिपी मी भरपूर टिप्स सहित तुमच्याशी शेअर केलेली आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. आता इथं मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता तो साबुदाणा आपल्याला काय करायचं, एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा कसं मार्केटमध्ये विकण्यासाठी ठेवलेला असतो, तर त्याला पावडर वगैरे लावलेली असते. तर ते तशी बरीच धूळ असते. तर ते आपल्याला काय करायचं, 2-3 पाण्याने अशी खळखळ अशी आपल्याला धुवून काढायची आहे. 2-3 पाण्याने साबुदाणा आपल्याला चांगला असा धुवून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बघा थोडाफार काही कचरा वगैरे असला तर तो निघून जातो आणि स्वच्छ असं आपल्याला पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे. आता 2 पाण्याने मी साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा साबुदाणा जवळपास 8 ते 10 तास भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे भिजत घालायचा आहे. आता इथं साबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे. साबुदाण्याच्या वरती अगदी आपल्याला 1 इंच पाणी राहील एवढं पाणी म्हणजे साबुदाणा भिजण्यासाठी लागतं. तर तेवढं ओतायचं आणि झाकण लावून आपल्याला रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. आता बघा सकाळी साबुदाणा बघा काय मस्त असा रात्रीत छान भिजलेला आहे. एकदम मऊसूत असा इथे साबुदाणा आपल्याला म्हणजे भिजलेला आहे आपला. आता तो काय करायचा आपल्याला एका चमच्याने पूर्ण असा मऊ करून घ्यायचा आहे, म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे. आता मी हातावर तुम्हाला एक दाबून दाखवलं तर अगदी मऊसूत असा साबुदाणा भिजलेला आहे. आता साबुदाणा हा आपल्याला आपण मोजून घेतलेला होता. तर 1 वाटीने 1 वाटी घेतला होता. तर आता तो भिजल्यानंतर तो 2 वाट्या भरतो, कारण दुप्पट भिजल्यानंतर तो होतो. तर इथं बघा भिजलेला साबुदाणा हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. एकदम अशी मी सिक्रेट पद्धत आज मी तुमच्याशी सांगणार आहे. त्याने काय होणार आहे, की साबुदाण्याचे जे आपण वडे बनवणार आहोत, साबुदाणा वडे, तर हे साबुदाणा वडे तेलामध्ये अजिबात फुटणार नाहीत आणि अजिबात तेलकट होणार नाहीत. त्यासाठी ही सर्वात महत्त्वाची टिप्स वापरायची आहे. ती म्हणजे हे साबुदाणा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि मोजून एका ताटामध्ये घ्यायचा आणि तो आपल्याला हाताने काय करायचा आहे, असा अ, जेवढा बारीक होता होईल तेवढा असा चुरून घ्यायचा आहे. जसं मी व्हिडिओमध्ये केलेलं आहे की नाही, अगदी तसंच करायचं आहे. हाताच्या आपल्याला या तळव्याने काय करायचं, साबुदाणा हा असा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. त्याने काय होतं, आपण जे वडे बनवणार आहोत की नाही, तर ते वडे तळताना तेलामध्ये अजिबात फुटणार नाहीत. तर बघा काय छान असं येतं. आता काही साबुदाण्याचे दाणे असे अख्खे राहिलेले आहेत आणि बरंच जसं म्हणजे साबुदाणा बारीक सुद्धा झालेला आहे. आता 2 वाट्या साबुदाणा आहे भिजलेला, तर त्याच्यासाठी आपल्याला मध्यम आकाराचे 2 बटाटे घ्यायचे आहेत. आता इथं उकडलेले साल काढून मी 2 बटाटे घेतले. ते बटाटे आपल्याला या साबुदाण्यामध्ये किसून घ्यायचे आहेत. आता इथं काय करायचं आपल्याला, थोडंसं एक वडे बनवण्यासाठी एक थोडंसं वाटण बनवायचं आहे. मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं. आता हे आपल्याला मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं आहे. इथं बघा हिरव्या मिरचीचा ठेचा असा म्हणजे मी बारीक करून घेतलेला आहे. आता तुम्हाला इथं हिरव्या मिरचीच्या ऐवजी जर लाल तिखट वापरायचं असेल ना, तरी सुद्धा चालेल. तर मी बघा 3 मिरच्या घेतल्या, मिक्सरला बारीक करून घेतल्या. नंतर याच्यामध्ये अगदी आपल्या वड्याला म्हणजे छान असा कलर यावा, याच्यासाठी थोडंसं अगदी अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट. ते जास्त म्हणजे तिखट नसतं. नंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं बेतानीच घाला. कारण कसं आपण मिक्सरला मिरची बारीक करताना थोडंसं मीठ घातलं होतं. नंतर बघा आपल्याला पूर्ण असं हे मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं काय करायचं, तुपाचा हात लावायचा
आणि परत आपल्याला हे मिश्रण वड्याचं छान असं गोळा बनवून घ्यायचं आहे. आता इथं वडे बनवण्यासाठी बघा हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हाताला खूप चिटकतं म्हणून काय करायचं, तुपाचा हात लावून घ्यायचा आहे. इकडं बघा कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. कारण कसं आपल्याला लगेच वडे बनवायला घ्यायचे आहेत. तर तोपर्यंत इकडं तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता लगेच आपल्याला इकडं वडे बनवायला घ्यायचे आहेत. इकडं तेल गरम होईपर्यंत बघा आपण वडे बनवून घेऊया. तर काय करायचं एका वाटीमध्ये साजूक तूप घ्यायचं. दोन्ही हाताला थोडंसं लावायचं. म्हणजे वड्याचं मिश्रण कसं चिकट असतं साबुदाण्याचं, तर त्याने चिटकतं असं म्हणजे खूप त्याच्यामुळे काय होतं, मग वडे बनवता येत नाहीत. आता इथं मी आज तुम्हाला ना वडे हे गोल पण मेदूवडा जसा आपण बनवतो की नाही, तर अगदी मी तसं म्हणजे उपवासाचा मेदूवडाच बनवून दाखवणार आहे. आणि बघा थोडंसं पीठ घ्यायचं, हे मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि इथं बघा मी सुरुवातीला काही तुम्हाला असे गोल वडे करून दाखवलेले आहेत आणि थोडेसे असे मी मेदूवडे करून दाखवलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार वडे बनवू शकतात किंवा मेदूवडा बनवू शकतात. जर वडे बनवायचे असतील, तर जे आपण हे छिद्र बनवतो की नाही, तर ते छिद्र पाडायची गरज नाही आणि मेदूवडा बनवायचा असेल, तर तुम्ही असे छिद्र बनवून घेऊ शकतात. तर इथं पाहू शकतात, इथं मी मेदूवडा बनवून घेतलेला आहे, म्हणजे वडे बनवून घेतलेले आहेत. तर बघा काय मस्त असे झालेले आहेत आणि मिश्रण हे आपण मस्त असं मऊ करून म्हणजे एकजीव करून घेतलेलं होतं आणि साबुदाणा आपण हाताने तळव्याने बारीक करून घेतला होता. त्याने अजिबात आपण वडे बनवताना कसलाही असं म्हणजे चिरा वगैरे गेलेल्या नाहीत. आता तेल इकडं कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि तेल कडकडीत गरम झालं, की आपल्याला काय करायचं आहे, तेलामध्ये वडे तळण्यासाठी सोडायचे आहेत. आता गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे. एकदम कमी पण करू नका, नाहीतर काय होईल मग आपले वडे हे तेलकट होतील जास्त आणि जास्त जर तुम्ही हाय फ्लेम जर केली ना, तर वडे हे वरतून असे अ, लाल रंगाचे दिसतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. फक्त मी सिक्रेट एक टिप सांगितलेली आहे, ती तुम्ही नक्की फॉलो करा. जे आपण साबुदाणा हाताच्या तळव्याने जे बारीक केलेलं आहे ना, तर तसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे तेलामध्ये अजिबात बघा फुटत नाही. आता तुमच्या समोरच बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर एकही आपला वडा तेलामध्ये अजिबात फुटलेला नाही. तुमच्या लक्षात आलंच असेल, की खरंच आपले वडे किती एकदम असे वरून क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत. अशाच खात्रीशीर आणि उपवास रेसिपीजसाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अगदी अशा झटपट बनणाऱ्या, अगदी कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये बनणाऱ्या मी रेसिपी बनवून अपलोड करत असते. तर त्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करून साइडची बेल आहे की नाही, तर ती बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. म्हणजे सर्वात अगोदर मी ज्या अपलोड केलेल्या रेसिपी असतात, तर त्या सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईलवर तुमच्या नोटिफिकेशन येईल आणि सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला भेटतील. आता इथं आपले पूर्ण वडे बनवून झालेले आहेत, म्हणजे तळून झालेले आहेत. एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत आणि ते आपल्याला लाल रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता वडे म्हटले की आपल्याला थोडीशी मिरची तळून घ्यायची आहे. तर मिरची बघा मी 5-6 मिरच्या घेतल्या. त्याला सुरीने थोडंसं असं कट मारला आणि तळून घेतल्या. म्हणजे काय होतं तळताना मिरची उडून येत नाही अंगावर. बघा पाहू शकता ते एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत इथं वडे आपले तयार झालेले आहेत. आता शिवरात्री जवळच आलेली आहे. तर नक्की तुम्ही या पद्धतीने हे साबुदाणा वडे नक्की बनवून बघा. आणि तुम्ही बनवलेले हे साबुदाणा वडे कसे झालेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हो, तुम्ही माझे हे व्हिडिओ कुठून पाहतात, तर कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि बघा इथं आपले पूर्ण वडे झालेले आहेत. आता हे वडे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात. तर भेटूया तशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.